परीक्षेमध्ये झळकलो नाही तर आम्ही कोण? तर आम्ही टाकाऊ, कुचकामी, नालायक ठरून खाईला काळ व भुईला भार ठरत आहोत. अशा प्रतिस्पर्धकांचं म्हणणं आहे की शिक्षणामुळे मुलांची प्रगती होते. मी त्यांना सांगू इच्छिते की हुशार होण्याचा अर्थ पुस्तकी किडा होणं नाही. हुशार होण्याचा अर्थ पुस्तकी किडा होणं नाही. ती मुलं आहेत, रेसिंग मधले घोडे नाही. झाला असेल सूर्यास्त, अंधार अजून पडला नाही. झाला असेल सूर्यास्त, अंधार अजून पडला नाही. मनाच्या गाभाऱ्यातील पंथी अजूनही दिसली नाही. जपून ठेवा ती पंथी, तिचाच उद्या सूर्य होईल. जपून ठेवा ती पंथी, तिचाच उद्या सूर्य होईल. आणि हे सारे विश्व नव्या प्रकाशाने उजळून येईल, नव्या प्रकाशाने उजळून येईल. खरं तर या जगातली कोणतीच व्यक्ती ही टाकाऊ नसते. प्रत्येकामधले कुठला ना कुठला तरी गुण असतोच. महात्मा गांधी, सचिन तेंडुलकर अशी सगळी जगविख्यात व्यक्ती शाळेच्या परीक्षेत नापास झाली होती, पण जीवनाच्या परीक्षेत मात्र ती हव्वल ठरली. आणि इतकी सगळी उदाहरणे आमच्या समोर असताना असे प्रतिस्पर्धी मात्र नापास होण्याची आणि जीवन कुचकामी होण्याची आम्हाला भीती दाखवत आहेत. अरे शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध आहे, मान्य आहे, पण ते दूध तुम्ही वाघाच्या पिल्ल्याला पाजताय की मांजराच्या पिल्ल्याला पाजताय हे जरा तपासून घ्याच. आता माझा अर्थ मांजराच्या पिल्ल्याला कमी लेखण्याचा नाही, तर सांगण्याचा आहे की प्रत्येक मुलामध्ये कुठली ना कुठली गुण असतात आणि ती गुणच त्याच्या व्यक्तिमत्वाला वेगळेपण देतात. परंतु आज बालपणाचा अर्थ केवळ शिक्षण आणि शिक्षणाचा अर्थ काय? शिक्षणाचा अर्थ म्हणजे पुस्तकी ज्ञान असणं, 95% पेक्षा जास्त मार्क घेणं, 5वी ला 10वीचा अभ्यास करणं, डॉक्टर बनणं, इंजिनियर बनणं एवढाच मर्यादित झालेला आहे. आणि हे सगळं करून मिळणार काय? तर हे सगळं करून मिळणार तर फक्त एक चांगली नोकरी. परंतु लक्षात ठेवा, जोपर्यंत शिक्षणाचा ध्येय चांगली नोकरी मिळवणं असेल तोपर्यंत या समाजाला, या देशाला नोकरच मिळतील, मालक नाही. जर या देशाला मालक पाहिजे असतील ना तर त्या मुलाला सामाजिक ज्ञान आणि सामाजिक व्यवहार आलाच पाहिजे आणि ते त्याला येतं ते बालपणी. पण हे माझ्या प्रतिस्पर्धकांना कळत नाही का? दिया बुझे तो दोष हवाओं को देने से पहले कभी बाकी तेल भी संभाल लिया करो. दिया बुझे तो दोष हवाओं को देने से पहले कभी बाकी तेल भी संभाल लिया करो. सूरज की गर्मी को कोसने की बजाय एक छाता सिर पर तान लिया करो. हर बात में कमियां निकालने वालों, कभी खूबियों को भी पहचान लिया करो, कभी खूबियों को भी पहचान लिया करो. आमचा जन्म होतो जिथं आणि तिथं आम्हाला म्हणतात की तुम्ही अभ्यास करा, अभ्यास करा, अभ्यास करा. पण अभ्यास करून करून किती करणार आम्ही? शेवटी आम्ही मुलं आहोत. अशा प्रतिस्पर्धकांना माहिती नसेल की IITच्या तयारीसाठी राजस्थानमध्ये कोटा फॅक्टरी काढली आणि त्या फॅक्टरीमध्ये जातात ती मुलं, पण